आता भारी वाटतंय? हो आणि सगळ्यात मोठा प्रॉब्लेम माझा पीसीओडीचा होता सर. ते सुद्धा आता एकदम क्लिअर झालेलं आहे. वाह! कशामुळे हे सगळे आजार कमी झाले तुमचे? नंबर 1 माझा सकस संतुलित आहार सर, 20% वर्कआउट आणि माझ्या कोचचे मार्गदर्शन. माझे कोच आहेत ग्रेट कोच कावळे सर आणि कावळे मॅडम. आणखी माझ्या बाजूलाच धनराज जाधव सरांचं पण वेलनेस सेंटर आहे. मी तिथं पण जाते. ते पण मला वेळोवेळी सांगतात. वाह! म्हणजे खूप छान. म्हणजे या पौष्टिक आहाराने तुमचा पीसीओडीचा प्रॉब्लेम सॉल्व्ह झालाय आणि छान वाटतंय आणि वर्कआउटने हे सगळं छान झालंय. पुन्हा आता औषध घ्यायची गरज नाही, डॉक्टरकडे जायची गरज नाही पडणार. तर मी किती डॉक्टरांकडे गेले बघा. मी तर मायाबाईचं हॉस्पिटल आहे, ममता हॉस्पिटल म्हणून. तिथं मी प्रत्येक वेळेस पीसीओडीच्या प्रॉब्लेमला जायचं, 4,000च्या तपासण्या करायचं. नंतर त्यांनी मला 3 महिन्याचा कोर्स सांगायचा. तेव्हा आणि प्रत्येक महिन्याला 2-2 हजार घालायचं. मग ज्यावेळेस मी गोळ्या घेईल, त्यावेळेसच मला पाळी यायची, नंतर बंद व्हायची गोळ्या संपल्यावर. असं माझं काहीतरी 5-6 वर्ष झालं चालू आहे सर. पण मी हे जे आहार केले, मला गोळी लागली नाही, काहीच लागलं नाही. माझा एकदम प्रॉब्लेम सॉल्व्ह झालेला आहे. मी खूप आनंदी आहे सर. वाह! खूप सुंदर. म्हणजे तुम्ही एवढं आनंदी होण्याचं कारण काय आहे मॅडम? सखत संतुलित आहार सर. पौष्टिक आहार तुम्हाला मिळालाय म्हणजे ते अमृत आहे. अमृत तुमच्या हातामध्ये आहे. त्याने सर्व बदल झालेले म्हणजे जेवण बदललंय आणि जीवन बदललं. हो सर. आणखी छातीचा पण प्रॉब्लेम एवढा मोठा आहे सर माझा. मी इथं कानडे हॉस्पिटल म्हणून आहे आमच्या लातूरमध्ये. तिथं गेले, हार्टच्या फोटो फोटो काढले पुढच्या, नंतर पाठीचे फोटो काढले. नंतर प्रत्येक तपासणी झालेली आहे. माझी ईसीजी तर 5-6 वेळेस झाली आहे सर. वाह! म्हणजे एवढा सेन्सिटिव्ह प्रॉब्लेम होता. तो पण प्रॉब्लेम इथं तुमचा सॉल्व्ह झालेला आहे या आहाराच्या माध्यमातून. हो, आणखी सर माझा पाय जे होता, मी काहीतरी 25-30 पावलं मी चालू शकत नव्हते सर. एकदम असं लंगडतच चालायचे, असं भिंतीला धरून, ग्रिलला धरून. थोडं-थोडं चलत-चलत जायचे आणि नंतर एक 10-15 पावलं झालं, की नंतर मला असं लवकर चालायला यायचं. अच्छा. म्हणजे थोडंसं तुम्हाला दम लागत होता आणि या भरपूर काही चॅलेंजने तुम्ही सांगितलं कारण की छाती दुखत होती म्हणजे त्याच्यामुळे चमका वगैरे निघत असेल तुमच्या आणि हे सर्व चॅलेंज तुम्ही फेस करत होता. हो, पाहिजे तेवढे सर्व हॉस्पिटल तुम्ही पाय तुडवले होते हो सर. आणि सर्व हॉस्पिटलमध्ये जाऊन सुद्धा तुम्हाला चांगल्या योग्य प्रकारे गुण येत नव्हता. नाही, नाही सर. औषधं घेऊन तुमच्या मनासारखं तुम्हाला रिझल्ट येत नव्हता. मग ही तुम्ही आरोग्य फॅमिली जॉइन केली आणि ह्या आरोग्य फॅमिलीमध्ये किती दिवसामध्ये हा बदल जाणवला तुम्हाला हळू-हळू? तर बघा आता मला ह्या 25 तारखेला 4 महिने पूर्ण होतात. 4 महिन्यामध्ये माझं 9 किलो वेट कमी झालेलं आहे. वॉव! 4 महिन्यात 9 केजी वजन पण कमी केलं. हो छातीचा सर. पण प्रॉब्लेम सॉल्व्ह झाला. पीसीओडीचा पण प्रॉब्लेम सॉल्व्ह झाला. केवळ फक्त कशामुळे? ह्या सकस संतुलित आहारामुळे सर. वॉव! पौष्टिक सकस संतुलित आहार घेऊन सर्व शरीरातले पावणे म्हणजेच आजार हे सर्व बाहेर काढले आणि आता निरोगी, आनंदी, हॅपी आयुष्य जगताय. खूप सुंदर आणि पॉवरफुल तुमचा अमेझिंग रिझल्ट आहे मॅडम. तर त्या जर्नीमध्ये मी अगोदर येत नव्हते. माझा कसलाच विश्वास नव्हता. माझे आई-वडील आहेत. त्यांनी मला जास्त सपोर्ट केला. माझ्या आईनं, "तू पण ये, तू पण ये." मी 1 महिना तर दीपावलीला गेले होते. तेव्हाच त्यांनी व्यायाम वर्कआउट करायचं, तर मी काय लागले हे सकाळी-सकाळी म्हणून दुसऱ्या रूममध्ये जाऊन बसायचे. नंतर हळू मग माझ्या आई लईच माझ्या मागे लागल्यानंतर चला करावं तर म्हणून केले. तर मला आता चांगला रिझल्ट आलेला आहे. वाव! खूप सुंदर अनुभव आहे. नक्कीच आई-वडिलांना मुलांची काळजी असते आणि तुम्हाला असं वाटत होतं हे काय आहे, परंतु आई-वडिलांनी तुम्हाला समजून सांगितलं आणि तुम्ही हे समजून घेतलं आणि आज तुमच्यामध्ये बदल झालाय. खूप हो सुंदर सर. अनुभव आहे. कारण की नैसर्गिकरित्या हा पौष्टिक 4 महिने झाले. 4 महिन्यापासून तुम्ही पौष्टिक आहार घेताय? हो सर. वाव! खूप सुंदर आहे. म्हणजे 4 महिने झाले पौष्टिक आहार घेताय म्हणजे तुम्हाला सुंदरच असं आयुष्य लाभलंय. हे आहार घेतल्यामुळे असं कधी जाणवलं का थकवा किंवा काही असं वाईट हो सर. वाटलं का तुम्हाला? माझं किराणा दुकान आहे सर. आणखी मी दुकानमध्ये बसते. आणखी मला दुपारी 1 वाजलं, की मला कधी जावं, झोपावं, बंद करावं. पण मला आता झोप तर कसलीच येत नाही सर दुपारी. मी दिवसभर बसू शकते. त्याच्यावर आणखी मला सर चहा बिस्किट खायची खूप सवय होती. आता ती सुद्धा बंद झाली. वॉव! म्हणजे तुम्ही दुकानात तुमचंच असल्यामुळं दुकानात
कुठला हात गेला का ते खाण्याची जी हो सवय सर. होती, पण ती सवय पण तुम्ही मोडली आणि सुंदर असं आयुष्य जगताय. म्हणजे 4 महिने झाले तुम्ही पौष्टिक आहार घेताय. हो तर सर. मी काही लोकांना असं वाटतं की हा आहार महाग आहे. आहार महाग आहे का आपल्या शरीरासाठी? नाही, नाही सर. कारण की दवाखान्यात एवढे पैसे लागतात ना, मला माहित आहे. कारण एका वेळेस कमीत कमी ₹5,000 तर घेऊन जावं लागतात बघा पूर्ण तपासण्या करायला. बरोबर. हं. त्याच्यामुळं काय ती दवाखान्यात जाण्यापेक्षा दिवसभर बसा आणखी मनाला दुःख-दुःख. ई करताना मला वाटायचं काय होतंय बाई, काय होतंय? एक-एकदा तर मी नकोच वाटायचं मला करायला. येस. वॉव! खूप सुंदर. नक्कीच. कारण की हॉस्पिटलमध्ये जाऊन तिथं लाईन लावायची चेकिंगसाठी, गोळ्या औषधे घ्यायचे. 5 ते 7,000 रुपये घेऊन जायचे. कारण की तिथं गेल्यानंतर किती पैसे लागतात हे पण माहिती नाही. आणि मग एवढे पैसे देऊन आपण डॉक्टरांच्या ताब्यात आपलं शरीर द्यायचं. ते त्यांच्या पद्धतीने ट्रीटमेंट करणार आणि मग सांगणार त्याच्यामध्ये आपला जीव धक होणार, काय रिपोर्ट येतोय, काय नाही. हो हे सर. सर्व आणखी आणखी एक-एकदा वाटायचं त्याचा नंबर आला का आपण जाऊच नाही आता काय सांगतात की आपल्यामध्ये काय झाले की आणि डॉक्टरांना जेवढे आजार माहित नाही तेवढे माझ्या डोक्यात यायचं मला हे झालं असेल, ते झालं असेल, कसं करावं आता? अशी भीती वाटायची. वॉव! म्हणजे जबरदस्त. कारण की तिथला माहोल बघून नक्कीच आपल्याला ती गर्दी आणि तिथलं वातावरण बघून नक्कीच आपल्या शरीरावरती दाब येतो आणि आपल्याला जे आजार नाहीये ते पण आपल्या डोक्यामध्ये शिरतात कधी-कधी. आणखी बरोबर आहे सर मला तुमचं. ही एक सवय लागली होती. मी बसायचं दुकानात, बसून YouTubeवर सर्च करायचं. अटॅक यायच्या अगोदर काय-काय लक्षणे असतात. मग नंतर मला थोडं बी तसं जाणवलं का, चला दवाखान्यात. येस, येस. म्हणजे मन भूत होतं तुमचं. ते तुम्हाला स्वस्थ बसून देत नव्हतं. त्याचं कारण एकच आहे की हॉस्पिटलचं जे वातावरण आहे त्या लेव्हलचं वातावरण असतं आणि वेगवेगळ्या प्रकारचे आपल्याला पेशंट बघायला मिळतात आणि मग त्यांची ती हालत बघून आपल्याला कुठेतरी आपल्या माइंडला ते होतं की यांना अशा प्रकारचे आजार झालेले, हे असे आहे. मग आपल्याला असं जर असेलच तर काय होईल? कसं होईल? मग या सर्व भीतीने माणूस खचून जातो. कारण की बघा, ज्या वातावरणात जाल, जिथं जे बघाल डोळ्याला, त्याचा परिणाम होत असतो आपल्यावरती. म्हणून या आरोग्य फॅमिलीमध्ये आले आणि सुंदर असं आयुष्य जगताय तुम्ही. कारण की या कम्युनिटीमध्ये काय आहे, वेगवेगळ्या प्रकारचे रिझल्ट आपल्याला ऐकायला मिळताय. वेगवेगळे कोचेस दररोज एक्सरसाइज करताय. वेगवेगळे आरोग्य सल्लागार तुम्हाला मार्गदर्शन करताय रोज आणि पॉझिटिव्ह एनर्जीने आपल्या दिवसाची सुरुवात होते. ब्रह्मांड मुहूर्तावरती आपण एक मेडिटेशननी सुरुवात करतोय. मेडिटेशन हा योग धारणेमुळे आपल्या माइंडला पॉझिटिव्ह ऊर्जा मिळते आणि ही ऊर्जा आपल्या एकदा डोक्यामध्ये शिरली, की सर्व काही हे पॉझिटिव्हच होतं आणि आपल्याला कार्डिओ वर्कआउटच्या माध्यमातून आपल्या शरीरामध्ये असलेले जे काही कार्बोहायड्रेट जे काही विषारी द्रव्य आहे, हे बाहेर काढण्याचं काम या कार्डिओ वर्कआउटच्या माध्यमातून केलं जातं. एकदा की तुमची बॉडी ही क्लीन झाली, की तुमच्या शरीरामध्ये पौष्टिक आहार आपण जो घेतोय, त्या आहारामध्ये जे डॉक्टर आहे सायंटिस्ट त्यांनी रिसर्च केलेलं आहे आणि त्यांनी 1 नव्हे, 2 नव्हे 350 डॉक्टर आहे, 120 सायंटिस्ट आहे. यांनी मिळून जर ह्यांच्या तंत्रज्ञानाने, यांच्या बुद्धीने हा जो आहार बनवलाय, हा मानवी बॉडी उत्तेजित आणि मानवी बॉडी निरोगी राहण्यासाठी बनवलाय. त्याचं कारणच हे आहे, की हा सायंटिस्ट बेस आहे याला आणि त्यामुळे एवढा बदल होतोय. नाहीतर अन्यथा एवढा बदल होणं शक्य नाही. कारण की नैसर्गिकरित्या आपण म्हणतो तर एवढा बदल झालेला आहे. तर खूप छान तुमचा अनुभव ऐकून मलाही खूप छान वाटलं मॅडम. ती आणि सर माझ्या पाठीत पण नस दबायली होती. वाह! म्हणजे एक-एक आजार वाढतच चालले होते. त्याचं पाठीत नस दबायली होती. आणखी मला असं वाटायचं की असा हात केला ना मी, असं एकदम चमकायचं, काय होईल की वाटायचं. पाठीतून ह्याच्या पुढच्या साइडला दुखायचं. सर माझे एवढे प्रॉब्लेम माझं लक्ष सुद्धा राहत नाही, की एकदा मी काय-काय सांगू इतकं मला आजार होते. पण आता एकही आजार नाही. मी एकदम चांगलं जीवन जगते सर. वॉव! खूप छान आणि अमेझिंग तुमचा अनुभव आहे मॅडम. नक्कीच तुमचा अनुभव ऐकून इतरांच्या जीवनामध्ये बदल होऊ शकतो. कारण की एवढे आजार तुमचे केवळ आणि केवळ या पौष्टिक ग्लास आणि बदलवलेले आहे. खूप छान आणि अमेझिंग तुमचा अनुभव आहे. मला सर कधी नक्कीच वाटलेलं तुमचा अनुभव नव्हतं, की माझं वजन कमी होईल. मी रोज फिरायला जात होते. नंतर भोपळ्याचा ज्यूस पीत होते. नंतर आपलं ती मेथी, जिरे, ओवा ह्याचं पावडर करून गरम पाण्यात टाकून मी प्रत्येक उपाय करत होते सर. माझं 1ही किलो वजन कमी झालं नव्हतं. उलटं माझं जास्तच वाढत गेलं. माझं 80-82 किलो वजन झालं होतं सर.
येस. म्हणजे वजन तुम्ही जे मनाने प्रयत्न करत होता, त्या प्रयत्नाला यश न येता वरतून वजनच वाढत चाललं होतं. म्हणजे जे यश मिळायचं, ते यश न मिळता अयशस्वी होत चाललं होतं आणि प्रयत्न तर भरपूर करत होते. त्याचं कारण हे लक्षात आलं, की योग्य गाईडन्स, योग्य गुरुशिवाय कुठलंही काम हे सक्सेस होत नाही. बरेच लोकं स्वतःच्या मनाने प्रयत्न करायला बघतात, परंतु स्वतःच्या मनाने होत नाही. त्याला गाईडन्सच लागतं योग्य आणि ते त्या तुमच्या बोलण्यातून लक्षात आलं, की तुम्ही प्रयत्न करत होता, परंतु ते कमी होण्याऐवजी वाढत होतं आणि प्रयत्न तर अजून करत होता. आणि इथे आलं तुम्ही काय केलं, आहार बदलला, जीवन बदललं आणि मार्गदर्शन घेतलं आणि व्यायाम केला. फक्त हे का केलं, की कोचचं एक विशिष्ट कोच तुम्हाला गाईडन्स केलं, त्यामुळे एवढा बदल झालेला आहे. तर खूप छान आणि अमेझिंग तुमचा अनुभव ऐकून खूप छान वाटलं. तुमच्याशी बोलून तर अजूनच छान वाटलं मला. कारण की तुमचा अनुभव मला माहीत नव्हता. छान तुमचा अनुभव आहे. नक्की तुमचा अनुभव ऐकून इतरांच्या जीवनामध्ये बदल होईलच आणि इतर लोकांनी जे या लोकांना अशा प्रकारचे डिसऑर्डर असेल, तर ते डिसऑर्डर हे जे आपले सदस्य आहे 32 हे त्या व्यक्तीला असलेला डिसऑर्डर हे तुमचा जो काही आवाज, जो काही अनुभव तुम्ही सांगितला, हा इतरांपर्यंत सांगितला आणि त्यांना जर असलेला डिसऑर्डर इथं जाऊन जर सॉल्व्ह झाला, तर व्यक्ती नक्कीच सांगेल, की मी वैशाली पवार मॅडमचा अनुभव ऐकून या फॅमिलीमध्ये आलो, या फॅमिलीमध्ये आले आणि माझ्यामध्ये बदल झाला. नक्कीच त्याचं श्रेय, आशीर्वादाचं श्रेय, फल हे तुम्हाला जाईल मॅडम. म्हणून तुमचा एक ग्रेट अनुभव या ठिकाणी गोल्डन फॅमिलीला मिळाला. त्याबद्दल तुमचं मनापासून थँक यू. येस, सर. येस. तर आपण कॉल वाइंड अप करूया. आता वेळ झालेली आहे. मला